सुरुवातीलाच आपण अत्यंत दुःखद बातमी पाहणार आहोत ती म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे। मध्यरात्री 3च्या दरम्यान मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते। त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा इथल्या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ठेवलं जाणार आहे। दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल अशी माहिती आहे। त्यांच्या पार्थिवावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। काही महिन्यांपूर्वीच मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झालेली होती। त्यांना डिस्चार्जही दिला गेलेला होता। गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव मनोहर जोशी सक्रिय राजकारणापासून दूर होते। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, अत्यंत दुःखद ही बातमी आज सकाळीच आपल्याला सगळ्यांनाच समजली। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झाल्याची। उदय, काय सांगता येईल याबद्दल? शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। पहाटे 3 वाजता त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळते आहे आणि त्यामुळे शिवसेनेवरती एकूण शोककळा जी आहे ती पसरलेली आहे। आज सकाळपासूनच शिवसेनेचे काही जुने शिवसैनिक जे आहेत, जे मनोहर जोशी यांच्यासोबत कार्यरत होते, त्यांचे देखील अनेकांचे फोन आलेले आहेत आणि ते आता सर्वजण हिंदुजा हॉस्पिटलच्या दिशेने निघालेले आहेत। आणि एकूणच आपण पाहिलं तर मनोहर जोशी यांचा कार्यकाळ जो आहे तो राजकीय असेल किंवा सामाजिक असेल किंवा उद्योग क्षेत्रात असेल, हा खूप मोठा आहे। कारण मनोहर जोशी हे जसे राजकीय मोठे नेते होते तसे ते एक उद्योगपती म्हणून देखील होते आणि ते एक शिक्षक होते आणि प्रिन्सिपल मुख्याध्यापक म्हणून त्यांची भूमिका जी आहे ती सर्वांनी पाहिलेली आहे। त्यामुळे सर्वजण त्यांना आदराने सर असं म्हणतात। त्यामुळे एकूणच मनोहर जोशी यांच्याबद्दल खूप मोठा आदरभाव जो आहे तो सर्व पक्षांमध्ये होता। लोकसभेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी उदय, मी काही क्षणांत